आदिश वैद्य, आपली लाडकी मालिका गणपती बाप्पा मोरया मधला गणपती. आज इथे फिल्म सिटी मध्ये आहोत आपण गणपती बाप्पा मोरयाच्या सेटवर, आणि ही आहे आमची मेकअप रूम. मेकअपवरनं लक्षात आलं, मेकअपला आम्हाला खूप वेळ लागतो, म्हणजे एखादी नॉर्मल सिरियल आपण करतोय आणि ॲज कम्पेअर्ड टू मायथॉलॉजिकल सिरियल, तर मायथोला मेकअपला खूप वेळ लागतो. आता माझा हा टिका जो आहे, हा टिका काढायलाच मुळात एक साधारण 15 ते 20 मिनिटं जातात. हो, आणि वेल आता आम्ही अजून जरा ॲडव्हान्स व्हर्जनमध्ये आलो आहोत. सो आम्ही आता एक टॅटू आर्टिस्टकडनं स्टिकर घेतलेलं आहे. सो आता ती 15-20 मिनिटं कट करून आम्ही 3-4 मिनिटात हा टिका काढतो. लिटरली स्टिकर कपाळाला लावून तो टॅटू तयार होतो. मेकअपला साधारण खूप वेळ लागतो. म्हणजे आता जर विनायक रूप असेल, ओंकार रूप किंवा गणेशाचं रूप, तर त्यासाठी आय शॅडो करावी लागते, जी आय शॅडो इकडे केलेली तुम्हाला दिसेल. आणि आय शॅडो असते, मग काजळ, आयलायनर असतं, मग आयब्रोज केले जातात. सो ह्याला एकंदर प्रचंड वेळ लागतो. जर साधं रूप असेल, म्हणजे भिक्षेकरी, जर आपल्याला माहीत असेल भिक्षेकरी किंवा गावकरी रूप असेल, तर त्याला जरा एक ह्युमन टच आहे. सो त्याला जरा मेकअप कमी असतो. आमच्यासाठी जरा चांगलं येते. पण हे दोन तुम्हाला मेकअपचे शेड्स मिळतील. आता कॉस्ट्युम म्हणजे हा एक मुळात जांभळ्या रंगाचा माझा कॉस्ट्युम आहे. हा विनायकचा कॉस्ट्युम आहे, विनायक रूप मधला हा कॉस्ट्युम आहे. आता कॉस्ट्युम वरनं सांगायचं तर ह्या अंगठ्या, सुंदर अंगठ्या मी घातलेल्या आहेत. ही ज्वेलरी आहे, हे जानवा आहे, तर जानवा आहे. आणि त्याच्यानंतर पायात घातलेली ही मोजडी आहे. त्याच्यानंतर हे धोतर, हे हातात तोडे घातले आहेत दोन्ही हातांमध्ये, हे तुम्हाला दिसत आहेत. ह्या कड्याचं वजन साधारण अख्ख्या ज्वेलरीचं मिळून वजन आहे. हे खूप हेवी आहे. कंठी, ही मोठी कंठी घातलेली आहे, खूपच सुंदर आहे. त्याचबरोबर दोन्ही हातांमध्ये बाजूबंद, आणि हा कमरपट्टा जो आहे कमरेत बांधला जातो, हा एक वेगळाच लुक देतो एंटायर कॉस्ट्युमला या कमरपट्ट्यामुळे. सो अशी ही ज्वेलरी एकमेकांना फार कॉम्प्लिमेंट करते छान. आणि हा फेटा आहे बांधलेला, ब्रोच त्याला लावलेला आहे वरती. आणि त्याच्यानंतर हा शेला, हा सुंदर शेला आहे, जो प्रत्येक कॉस्ट्युम वरती हा मॅन्डेटरी असतो विनायक रूपाला. आणि अजून आपल्याला काय सापडेल, ही पगडी, ही रॉयल पगडी, ही गणेश रूपात असलो की ही पगडी वापरली जाते. किती सुंदर पगडी आहे ना. ओके, आता माझ्याकडे कॉस्ट्युम्स लावलेले आहेत. बघूया आपण एक एक करून कॉस्ट्युम्स कुठले आहेत. हा ऑरेंज रंगाचा, हा जेव्हा गणेश ध्यानाला बसलेला असतो तेव्हा हा कॉस्ट्युम वापरला जातो. हा बघा, फार छान आहे हा कॉस्ट्युम. आणि वरती हा फेटा ऑरेंज रंगाचा, हे फेट्यासाठी तुम्ही बांधू शकता, ही एम्ब्रॉयडरी त्याची. हा शेला आहे, हे धोतर नेसायला. अजून एक इंटरेस्टिंग कॉस्ट्युम आहे, जो आत्ताच आम्ही नुकताच एका नवीन अवतारासाठी फायनल केलेला आहे. ते म्हणजे हे पांथस्थ, जो अवतार दाखवणार आहे आता विनायकाचा, हा नवीन कॉस्ट्युम फायनल केलेला आहे. हे ह्याचं धोतर व्हाईट, ऑफ व्हाईट, आणि हा पूर्ण त्याचा वरचा सेट, हा वारकरी लुक मधला कॉस्ट्युम आहे. हा आता नवीनच ट्रॅक येईल, नवीनच हे कॅरेक्टर तुमच्यासमोर उभं असेल. त्यासाठी तुम्हाला तो 8:30ला बघायला लागेल न विसरता. आता ही जी आहे बॅकपट्टी आहे, जे केस आहेत विनायकचे, फेट्यात बांधलेले असतात आतमध्ये. तर असा हा इंटरेस्टिंग सेट ऑफ कॉस्ट्युम्स आहे. आणि ही ज्वेलरी तुम्ही बघितली आहे. अजून एक सेट आहे ज्वेलरीचा, मी तुम्हाला दाखवतो. हे बघा, हे गोल्डचं, हा बाजूबंद आहे, जो इकडे घातला जातो. हा विनायक रूपातलं, पण एक वेगळं रूप जे आहे, जे भिक्षेकरीचं किंवा गावकरी रूपचं आहे, त्याचा वापरला जातो. पर्सनली स्पीकिंग मला सर्वात जास्त जे घालायला आवडतं, कारण ते खूप हलकं आहे, ते म्हणजे हे जेव्हा मुलुकावर युजली साध्या रूपात असतो गणपती, तेव्हाचं हे घातलेलं. ही माळ आहे, त्याच्यानंतर हे हातात घालायचं, हे हातात घातलं जातं. या दोन्ही हातात जिथे कडं आहेत आता माझी सोन्याची, तिकडे घातलं जातं.
कानातलं मी तुम्हाला दाखवलं असेल की नाही, हे कानातलं आहे सोन्याचं, ह्या रूपातलं. हा एक अजून एक स्पेअर पीस आहे. हा अख्खा सेट आहे. ही गळ्यातली माळ. जेव्हा गणपती रात्री जेव्हा सीन्स घडतात तेव्हा तो त्याच्या नॉर्मल वेशात असतो, म्हणजे जेव्हा फेटा नसतो तेव्हा त्याचे केस असतात, तेव्हा त्या कॉस्ट्युममध्ये ही माळ घातली जाते. विनायकच्या एका वेगळ्या रूपामध्ये ही ज्वेलरी आहे. तर अशा प्रकारे वेगवेगळ्या लुकमध्ये वेगवेगळी ज्वेलरी दिली जाते. एक वेगळा फील त्याला मिळतो एकंदर सीन्स करताना. सो ज्वेलरी म्हणा, कॉस्ट्युम म्हणा, फेटे म्हणा किंवा मेकअप म्हणा, प्रत्येक कॅरेक्टरला, प्रत्येक रूपाला एक वेगळेपण दिलं आहे प्रोडक्शननी आणि चॅनलनी. सो खूप इंटरेस्टिंग आहे हे सगळं करायला. जितका वेळ लागतो तितकंच ॲक्च्युली सीन करताना आम्हाला मजा येते. एस्पेशली मला तर खूप मजा येते, कारण हे सगळं इतकं बेअर करून तिकडे जाऊन शूट करणं हा एक खूप मोठा टास्क आहे आमच्यासाठी.